पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। मोदी आफ्रिकेत सुद्धा जाणार आहेत। 2 ते 9 जुलै दरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत। आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत भारताचे दृढ संबंध आहेत। मोदींच्या या दौऱ्यानं ते वृद्धिंगत होतील। या दौऱ्यादरम्यान ते ब्राझील इथं 17व्या ब्रिक्स शिखर संमेलनामध्ये सहभागी होतील। हा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 8 दिवसांचा दौरा असेल। 6 देशांचा दौरा या 8 दिवसांमध्ये केला जाईल। 2 ते 9 जुलै दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा दौरा आहे। ते 8 दिवस नेमके कोणते तर 2 जुलै ते 9 जुलै घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया या देशांचा दौरा केला जाईल। 2 जुलैला मोदी पहिल्यांदा घाना देशाला भेट देणार। 3 ते 4 जुलै रोजी मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या दौऱ्यावर असतील। 4 ते 5 जुलै रोजी मोदी अर्जेंटिनामध्ये असतील। 5 ते 8 जुलै दरम्यान मोदी ब्राझील दौऱ्यावर असणार आहेत। तर ब्राझील इथं 17व्या ब्रिक्स शिखर संमेलनामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील। 1999 नंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान या देशात असतील।